म्हणण्यापेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता चालू आहे आमची स्वयंपाकाची तयारी. तर आता ना 9:30 वाजले सकाळच्या. आज ना खूप उशीर झाला आहे आम्हाला, थंडी पण खूप आहे त्याच्यामुळे. आता ना मी नवीन रेसिपी ट्राय करते. तर मेथीची भाजी, तर त्याच्या वड्या बनवायच्या आहे, नाहीतर पराठे बनवून दोन्ही बनवून. तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडंसं याच्यामध्ये. ना आता बेसन पीठ टाकायचं आहे. मी तांदूळ डायरेक्ट दळून घेतलं, कारण आहे ना तांदळाचं पीठ नव्हतं, तर मी ना तांदूळ मिक्सरमध्ये डायरेक्ट दळून घेतले. तर आता मी भाजी ना मी आता अशी बारीक कापून घेते. मी ना आता मेथीची भाजी कापून घेते आणि लसूण ते पण दळून ठेवले, मिरची, जिरे, आणि इकडे भाजी पण शिजू राहिली कांद्याची. मेथीची भाजी किती वेळ भासू येईल ना, एवढी काढून घेऊ बस. मी ना वड्या उकडून घेतल्या, पण ते कापेल नसतं, ते फाटू राहिले काहीतरी. हे बघ, असं नाही झालं पाहिजे, त्याला सगळं मोकळं मोकळं होईल. हे पाय कशा झाले, या चांगल्या निघल्या. चाकू दुसरं घेऊ का? ती मेथीची भाजी बारीक कापायला पाहिजे. दोऱ्याने कापल्या तर मेथीची भाजी बारीक कापायला पाहिजे होती एकदम, त्याच्यामुळे झालं ते. हे बघ, असं जर झालं ते त्याला सगळं फुटून जाईल. सगळं फुटणार आहे. तेल एवढंच घ्यावं लागेल त्याला. दुसरा चाकू देतिक मला याला. हा सगळा भरला आता. वासले भारी येतोय. फायनली वड्या झाल्या तयार, अशा तुटून फुटून. ज्या चांगल्या गोल गोल होत्या त्या चांगल्या तळल्या गेल्या. मोबाईल मध्ये पाहून पाहायचं, पाय पण खाऊन पाय ना, त्याला प्रमाण राहतं. अगं त्या बरोबर झाल्या, पण त्या काही ते कापल्यामुळे हे झाले. मी पण खाऊन पाहते अशी गोल गोल. भारी झालं ना, टेस्ट भारी झाली, पण करायला मेहनत झाला. त्याचा तो भुगा असा कडक कडक झाला. आम्ही आलोय आता घुमरे ताईंची, तर त्या लगेच आम्हाला भाजीपाला देऊ राहिल्या. काय काम करायला आलो. वहिनी तिकडे टमाटे देऊ राहिल्या, इकडे शेंगा देऊ राहिल्या. मम्मी करते आता ब्लाऊज कटिंग. मला आरी वर्क करायचं आहे याला. नवरीचे ब्लाऊज आहे. बस ना. बोट नेक. माझा मोबाईल कुठे? त्याच्यात नाही, तुमच्याकडे दिला होता ना. त्याच्यात काय करते बघते का एखादा? बोट नाही करते. नको, असंच भारी वाटन आहे ना पल्लवी, असंच भारी वाटन. छान येतो. फक्त आहे ना हे सेपरेट करायचं की इथलं जॉईंट सेपरेटच करतो, मग तिथं नॉट टाकू आपण. नाही सेपरेट नाही करायचं. अगं मग ते वर्क करता येईन का? मग आमचं आहे ना आता टाकीचं स्टँड आलंय, आम्हाला टाकी बसवायची वरती. दादा डायरेक्ट गाडी करूनच आणली. मग दादू मोठा झाला आता, तर मला फोन नाही केला. लय मोठं झालं, आपल्या गाडीत नसतं बसलं ते. लय जड आहे. मी ते म्हणले काय गरम लागलं. लय उंच झालं. काग मम्मी लय उंच झालं. कर दाद्या, या साईडनी इथं कलर द्यायला. मम्मी मला ते ना गळा करून देते वर्क करायला. इकडं आम्ही अशी मणी वाहून ठेवली. तिथला जॉईंट कापावं लागेल, नंतर कापणार आहे का? आता मस्त एवढ्याला मी वर्क करून घेणार आहे. आता कलर लय फ्रेश आहे त्याच्यावरती ना.
ते वर्क असं उठून दिसत नाही ना गोल्डन कलरचं. काठ पण गोल्डनच येते. हा त्याच्यामुळे असं उठून दिसन ते. थोडे कॉपर थोडे गोल्डन. कॉपर नाही त्याच्यामध्ये color. नाही गोल्डन येतो. हा कॉपर मग डायरेक्टली चेंज होऊन जातो. हे बोट नेकचं लय अवघड राहते इकडून. काय अवघड संपले का ते एक ब्लाऊज पीस आहे आपण त्याची ही करू. असा गाळा आकारले छान दिसतो आणि गोल पण छान दिसतो. आपण पुढचा कोणाचा असला ना मग नंतर गोल आकार घेऊ. हा खाली चौकन आणि असं वरती गोल. मी करत होते कस्टमर आणि माझे स्टुडंट आहे ना ती पण मला मदत करत होती आणि हेअर कलरचे कस्टमर होते आणि आपले क्लासेस पण चालू आहे. जर तुम्हाला करायचे असेल तर नक्की करा. आणि आता ब्रायडल सीझन पण चालू होतोय तर आहे ना आपले ब्रायडल ऑर्डर पण बुकिंग चालू आहे. तर भरपूर ऑर्डर बुकिंग चालू आहे आपल्या. जर तुम्हाला कोणाला मला मेकअप द्यायचा असेल तर इंस्टाग्राम आयडी आपली गमे अपेक्षा, तर तुम्ही तिथे मला मेसेज करा. नक्की मी तुम्हाला सर्व डिटेल्स देईन. आणि तिथं पण आहे ना आपले लवकरच 60,000 फॉलोअर कम्प्लीट होणार आहे. तर तुम्ही अजून फॉलो नसेल केलेलं तर नक्की करा. मी करत होते आता ब्राईडच्या ब्लाऊजला आहे ना वर्क करायचं होतं तर मी वर्क करत होते आणि थोडीशी सिम्पलच डिझाईन होती. स्लीव्हजला पण करायचं होतं तर मी ना ते एवढं झाल्यावरती करणार होते कारण आरी वर्कला आहे ना खूप वेळ लागतो करायला. मला ना आता एवढं सगळा पसारा आवरायचा आहे घरातला. तू परत बसली ब्लाऊज शिवायला. होईल माझा एक ब्लाऊज आहे. मम्मी ना आता ब्लाऊज शिवते. अंधार पण पडत आलाय बाहेर. दादू चाले बाहेर काम. मी ना आता एवढा माझा पसारा सगळं आवरून घेते. आता काय आरी वर्क करणं नाही होणार, उद्याच करावं लागेल. अजून स्लीव्ज पण बाकी आहे. तर पाठीमागचं बॅक साईडचं थोडंसं झालं आहे म्हणजे बऱ्यापैकी झालं आहे. आता फक्त थोडंसंच राहिलं आहे करायचं. तुम्हाला दाखवते आता थोडंसंच बाकी म्हणजे एक राऊंड करायचं बाकी एवढा. तर तो आहे ना आता मी उद्याच करीन. आता सगळं काम आवरून घेते एकदा. इकडं दादूचं चालू कलर द्यायचं काम सेटरला. पूर्ण सेटरला देणार आहे का रे? मग हापच काच दिसन ती आहे ना त्याला पुढं कलर कलर नाही का उरेल. आहे पण मग त्याला नाही जायचं. फक्त त्याच्या साईड ते रोलर आपल्याला परत काम येईल. आपलं एक वरती होतं आता आपण पार्लरला कलर दिलं होतं ते मोठं होतं. दादाचा हा कलर का बरं आणला आपल्या का वरती व्हाईट कलर होता त्या स्टँडला द्यायला. हा कलर आहे तो प्रायमर. मग काय होतं तो डब्बा तसाच पार्लरचा उरलेला. लय भारी वास येतोय कलरचा. या पट्टीला पण देऊन टाक इथं मध्ये त्या पट्टीला. मॅडमने ना आयब्रोचं मशीन घेतलंय तर ओपनिंग करायला इकडं चांगलं मॅडमने. आपणच घेतलं ते ओपनिंग करायला. पार्सलच आपण घेतले. आता ते दादूची चालू आहे ट्रायल. आता एक कस्टमर कमी आपल्या. मॅडम घरीच करशाल का तुम्ही आता आयब्रो? आता बघीन त्यांनी कसं जमतं. तुझ्याकडेच येणार त्या मशीन घेऊन मॅडम ट्रायल घेणार आहे फक्त. नाही मशीन घेऊन आपल्याकडे येणार करायला. मी इथले दादाचे पायावरचे केस काढले. त्रास झाला का रे? कस काय मम्मी ते फक्त वरची वर येऊन हा मॅडम पाते बेड वगैरे असं नाजूक एकदम. ऐ हळूच युट्यूब वरती बघ नाही तर त्याचं काहीतरी ChatGPT पाहायचं लगेच येतं सगळं. असं चालू आहे आता इकडं स्वयंपाक. फ्लावरची भाजी बनवायची आहे. तर मम्मी ना अजून एक रेसिपी ट्राय करणार आहे काहीतरी. तर बघू आधी मी भाजी बनवते. नाही आता डायरेक्ट आहे ना आता मम्मीची हेच घेऊ बनवताना. मॅडमला बसून ठेवलंय मम्मी त्यासाठी टेस्ट करून जायची. मॅडम टेस्ट करून काही नाही फक्त आहे ना मेथी काय केलं गव्हाच्या पिठात मळली बघ काहीच नाही. तिखट मीठ टाकतो ते नाही चालवतं. हा तिखट पाना मसाले काढले एवढे ते गेले पुढे मॅडम. फक्त हिरवी मिरची लसूण जिरे माझे हात पाय दिदी किती भरेले पण पिठानेच भरायला जाऊ दे ना. पण धुवायचे का नाही पण मॅडम निघून जाते म्हणून मॅडमला एक करून देणार मी पटकन. आपण फिक्का खातो मॅडम तिखट खाते. मम्मी तू जर पिशवी लाटलं ना तर लाटणं ते भरणार नाही ग एवढं. उंडाले मोठा झाला तो गोल.
मॅडम सगळ्यांना कशावर राहिले का काही पण रेसिपी ट्राय करीती. माझी तरी सकाळी भारी झाली होती. हा तो मी भारी मेथीच्या वड्या केल्या होत्या मॅडम. तुझं भारीच आहे सगळं. ते मी ते कोथिंबीरचं हे थालपीठ नाही दीदी करत हे जर हा, भिजून दिलं असतं तर गोल गरगरीत झालं असतं ना गं. काय भिजून दिला पीठ थोडा वेळ नाही, लगेच नाही. जाऊ दे आता कर तू. मॅडम साठी चालली एवढी तत्पर. एक तू कर एक मी करते. चल नाही ग बाई पण अगं एक माल करून नाही, दे ना, नाही मी बाई. ते पिशवी करते प्लास्टिकच्या. अजिबात करू नको उद्योग तू बस. असं नाही करायचं हं. ऐकायचं. गॅस कमी करले पुढे. तवा मोटर झाडे राहू दे. तुमचं चालू नव्हतं. लय झाडे आहो मॅडम तो मीच कर ते लोकांनी पण वापरून जायचं ना. छोटे छोटे कर. वापरते मी ते छोटे छोटे कर आणि पातळ कर. आता टेस्ट घ्यायची. आता कसं झालं. चपाती झाली तयार. ते गॅस चालू ना. मॅडम टेस्ट करा. सगळे टेस्ट करून पहा रेसिपी कशी झाली. टेस्ट करणार माझा हात बरेल. एकदम मऊ झाली मॅडम. मीच कौतुक करायला स्वतःच्या याचं आम्हाला तुमचं हे सगळ्यात जास्त हा. आवडतं पॉझिटिव्हिटी. हा सगळ्यात महत्वाचं. पण आता टेस्ट करून पाहते. प्रत्येक गोष्टीत भारी झालं खरंच. थोडं तिखट पाहिजे होतं पण. किती म्हणजे घातल्या 2 दोन घातल्या. मग तू म्हणली मी तेवढं घातल्या. तिखट झालं तर परत तीच बडबड करीत बसते. भारी झालं पण. असंच करायचं मॅडम. तुम्ही पण करायची ही रेसिपी. मेथीची का? हा फक्त तुम्ही तिखट करायची.